नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मस्त टेस्टी यम्मी लज्जतदार मसाले भात। तर त्यासाठी आपण घेतलेला आहे कांदा छान असा मस्त बारीक कापलेला आहे। टमाटे घेतलेले आहे, टमाटे देखील छान बारीक कट करून घेतलेले आहेत। आता आपण घेतलेले आहे 4 बटाटे मीडियम साईजचे। बघा चिटके झालेत बटाटे कापून। बटाटे छान असे स्लाइस केलेले आहेत। मिरच्या घेतलेल्या आहेत चवीनुसार, त्या देखील छान तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपण घेतलेली आहे कढई मस्त तापवली, त्याच्यामध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये मस्त मोहरी टाकल्या, छान तडतडू दिले। आता त्यामध्ये टाकली आहे जिरे, छान तडतडून झाल्यानंतर आता त्यामध्ये टाकते गरम मसाला, मिरच्या छान असा फ्राय झाला ना, त्याच्यामध्ये कांदा टाकायचा। कांदा देखील छान असा फ्राय करून घ्यायचा, लालसर रंग येईपर्यंत। आता हे थोडंसं लाल थोडंसं परतून झाल्यानंतर बटाटा टाकायचा। कांदा आणि बटाटा आणि मिरची सगळं मसाला मिक्स करून घ्यायचा आणि त्यामध्ये टाकायचा थोडासा टमाटा देखील टाकून झाल्यानंतर त्याला पुन्हा एकदा मिक्स करायचं। ते सगळं एकत्र झालं की पुन्हा त्यात टाकायचं गाजरला देखील त्यामध्ये सगळ्यामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचं। फ्राय झालं पाहू शकता, आम्हाला काही लसूण जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे लसूण 2-4 पाकळ्या टाकल्या फ्लेवर येण्यासाठी। हे बघा, आता त्यामध्ये टाकलं हळद, त्याच्यामध्ये टाकलं थोडंसं बिर्याणी मसाला, चवीनुसार टाकलं मीठ। आता त्याला सगळ्याला खालीवर मस्त एकत्र करून घेतलंय। याआधी मला सांगा कोणाकोणाला मसाला भात आवडतो, त्याची मला नक्कीच कमेंट करा। आता त्यामध्ये टाकलेला आहे छान धुतलेला तांदूळ, ते मस्त एकत्र फ्राय केलं आणि आता मी त्यामध्ये टाकणार आहे 2 ग्लास पाणी। हे बघा, हे पाहू शकता मी पाणी टाकून मस्त त्याला मिक्स करून घेतलेलं आहे। माझी रेसिपी कोणाकोणाला आवडतात त्यांनी मला नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। हे पहा, झाला आपला मस्त यम्मी टेस्टी लज्जतदार मसाले भात। कोणाकोणाला आवडला, कोणाकोणाला माझी रेसिपी आवडली त्यांनी मला नक्कीच सांगा, मला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा। मी मसाले भात, शेंगाची आमटी आणि त्याच्यासोबत भात आणि त्यासोबत काकडी, कैरी असं छान कट करून सर्व करून घेतली आहे। चला पटापट सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू।